फक्त स्टँडर्ड फर्स्टपर्यंत असतो, परंतु 10वीचं आणि 12वीचं वर्ष जे आहे ते टर्निंग पॉईंट ठरलं असतं आणि म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा फार महत्त्वाचा असतोय. सर्वात प्रथम तर सत्कार त्यांच्या आईवडिलांकडून होतोय, कारण आईवडील नेहमी विद्यार्थ्यांना एक पर्सेंटेज सांगून की 90च्या वर पाहिजे, कोणी म्हणतात 95च्या वर पाहिजे, पण त्या विद्यार्थ्यांची दिशा आणि दशात जोपर्यंत आपण ओळखत नाहीत तोपर्यंत त्यांच्याही मनावरती हे दडपण असते आणि या दडपणाखाली वावरत असताना कुणीतरी असा त्याच्यावरती मायेचा हाक ठेवणं फार गरजेचं असतं की बाबा तू जे काम केलं हे अतिशय उत्तम काम केलं आणि तू असाच परत हे उत्तम काम करीत राहत. आणि म्हणूनच डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूट आणि राजगृह बहुउद्देशीय संस्था बेसा यांच्या संयुक्त विद्यमानानं हा छोट्याखानी सत्कार आयोजित करण्यात आलात आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय जे नेहमी विद्यार्थ्यांना मदत करतात असे आमचे मित्र राजगृह बहुउद्देशीय संस्थाचे प्रेसिडेंट धनराज पी बडोले सर आजच्या प्रमुख उद्घाटक आहेत, त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक माननीय आशिष नकाते सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतोय. त्यानंतर डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर शुभम इंगळे MBBS MD आजचे मुख्य मार्गदर्शक आहे, त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख उपस्थितीत माननीय प्राध्यापक राजेश सर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. मित्र होत, जवळजवळ आपण पाहतोय की सत्कार फार मोठा घ्यायचा होता, परंतु सर्वात महत्त्वाचा जो आजचा समस्या आहे ती समस्या म्हणजे विद्यार्थ्यांचा डाटा कलेक्ट करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. व्हॉट्सअपचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, परंतु विद्यार्थी अशा कार्यक्रमाला आता जवळजवळ मी प्रत्येक शाळेत पोहोचलो आहे, स्वतःहून फोन केलेत की बाबा या रे. उलट तेच नाही तर 18,000 20,000 रुपयाचं कटआउट लावलं आमच्या सरांनी की नाही बाबा ते सुद्धा पाहून विद्यार्थी येतील. तेच नाही, जर जे चॅनल आहेत लॉर्ड बुद्धा TV त्यांच्यावरही ॲड सुरू केली ती कमीत कमी विद्यार्थ्यांनी एक फूल आणि एक सर्टिफिकेट काय करावं घ्यावं अशी काय असते आमची मनापासून इच्छा असते. परंतु विद्यार्थी सांगतात मग तिथे काय मिळणार आहे, काय भेटणार आहेत आणि तो कार्यक्रम मोठा आहे की छोटा आहे, बरेचसे समस्या निर्माण होतात आणि म्हणून ह्या समस्या नेहमीच चालत राहणार. आणि या समस्येवर आमचे मित्र आदरणीय पाटील सर आलेले आहेत, मी पाटील सरांना विनंती करतोय की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. तर आजचे जे पाहुणे आहेत अतिशय समाजकार्यात नेहमी इरारीने भाग घेतात, मग कुठलेही काम असोत, परंतु या मुलांचा सत्कार होणं फार गरजेचं आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक माननीय आशिष नकाते सर यांचं स्वागत डॉक्टर इंगळे करिअर अकॅडमीचे संचालक माननीय डॉक्टर शुभम इंगळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय धनराज पी बडोले सर यांचं सुद्धा स्वागत आमच्या डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक माननीय डॉक्टर शुभम इंगळे करतील. तसेच माननीय प्राध्यापक राजेश सर यांचं स्वागत सुद्धा डॉक्टर इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला असे डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर शुभम इंगळे सर यांचं स्वागत आमचे मित्र दिनेश गोडबोले करतील अशी मी त्यांना विनंती करतोय. प्रत्येक कुठलाही छोटा
कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असोत, या कार्यक्रमाला आपण पाहतोय की नेहमीच खूप मोठा भरगच्च कार्यक्रम घेणं, परंतु यावेळेस विद्यार्थी हा जो सर्वात मोठा कणा आहे, हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर घरी राहत नाहीत. म्हणजे बरेच आता मी इतके विहार फिरलोय, त्याच्यानंतर बरेच शाळा फिरलोय, कुठे गेले विद्यार्थी तर मामाच्या गावले, कोणी काकाच्या गावले, सगळं येतातच. परंतु काही होईनात, आपण सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि म्हणून डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूटच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. वेळ न घालवता आजचं उद्घाटनीय भाषण आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय धनराज प्रेमराज बडोले सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्या महामानवामुळे मी तुमच्यासमोर उभा आहे असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे स्त्रिया शिकल्या, सर्वोच्च पदाला पोहोचल्या, अशा पहिल्या शिक्षिका, सगळ्यांना आवाज येतो आहे ना, सावित्रीबाई फुले, थोर समाजसेवक गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. माझे भाग्य आहे की आज मी तुमच्यासमोर तुम्हाला मार्गदर्शन न म्हणता दोन शब्द हितगुज करण्यासाठी इंगळे कॅरियर इन्स्टिट्यूटनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांच्या ऋणी आहे. आणि सर्वात प्रथम तुमची जी महत्त्वाची वेळ आहे ती वेळ आमच्यासाठी देत आहात. मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करणार आहे, फक्त हितगुज करणार आहे, संवाद साधणार आहे. आणि संवाद साधताना जर काही गोष्टी तुम्ही जर आत्मसात केल्या, मी जे सांगितलेलं माझे अनुभव जे सांगतो आहे त्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर नक्कीच तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात ना त्या स्थितीपासून तुम्ही हिरा बनू शकता. तर काही टिप्स देणार आहे मी तुम्हाला, की ज्या टिप्स मी लहानपणापासून फॉलो करत आहे. सर्वप्रथम सर पण ज्या परिस्थितीतून आले आहे, मी पण ज्या परिस्थितीतून आलो आहे, ती परिस्थिती पाहता आमच्या वेळेस खूप बिकट परिस्थिती असायची. म्हणजे आम्ही अभ्यास करताना सुद्धा, आता तुम्हाला खूप म्हणजे मोबाईलचा जमाना आहे, नेट आहे, सगळ्या गोष्टी फ्री भेटत आहेत. पण जेव्हा तुम्ही 2000च्या आजचा कालखंड बघा, ज्या कालखंडामध्ये आम्ही शिकलो त्या कालखंडामध्ये आम्हाला नोट्ससुद्धा मिळायच्या नाही. नोट्स न मिळाल्यामुळे स्वतः सेल्फ डिपेंड आम्ही अभ्यास करायचं. माझं पण 11वी 12वी सायन्स होतं, मला पण डॉक्टर बनावं असं वाटत होतं, ॲडमिशन पण झालं होतं. पण परिस्थिती आर्थिक असल्यामुळे त्यावेळेस आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. शेवटी टीचर झालो आणि टीचर झाल्यानंतर गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली. गव्हर्नमेंटची नोकरी मिळाल्यानंतर 23 वर्ष नोकरी केली आणि त्याच्यानंतर VRS घेतलं आणि आज तुमच्यासमोर फक्त काही मुद्दे व्यक्त करत आहोत. विद्यार्थ्यांनो, जीवन ही, शिक्षण ही एक अडथळ्याची शर्यत आहे आणि शिकत असताना जो अडथळे पार करतो तो नक्कीच पुढे जात असतो. तुमच्यापैकी आज मी जे सांगेन ते घरी जाऊन तुम्ही आठवा आणि ते रेग्युलर तुमच्या माइंडमध्ये ठेवा. तर काय होईल, तुम्हाला पुढचे पाऊल टाकताना हे जे पॉईंट सांगणार आहे मी, हे ते खूप उपयोगात ठरतील. मग हे अडथळे पार काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? परिस्थिती आपली नाजूक असली तरी पण ह्या परिस्थितीवर मात करणं आपलं काम आहे. आज स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये एखादा आपल्याला हिरा जर बनायचा असेल तर लाखो टन माती, लाखोतून दगड त्याला बारीक करावा लागतो आणि ते बारीक करताना त्या बारीक करणाऱ्या माणसाला जेवढा त्रास होतो तसाच त्रास आपल्याला सहन करायचा आहे. तेव्हा तुम्ही भविष्यात हिरा बनू शकता. हिरा बनणं काही मोठी गोष्ट नाही, फक्त तुमच्या मनात जिद्द पाहिजे. सगळ्यात प्रथम तुमचा आत्मविश्वास. काय असतो आत्मविश्वास माहीत आहे कोणाला तुमच्यापैकी? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा असलेला विश्वास, स्वतःवर स्वतःचा असलेला आत्मविश्वास. म्हणजे आय विल डू इट, मी हे करेनच, मला कुणीही अडवू शकत नाही. हा जर आत्मविश्वास असला तुमचा तर नक्की तुम्हाला कुणीही पुढे जायला अडथळा आणू शकत नाही. तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे समजा, एखाद्या पोस्टिंगमध्ये जर म्हणजे चांगली मोठी पोस्टिंग करायची आहे तर तुमचा स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे. तो जर असला तर आपण हरू शकत नाही. दुसरं, जास्त वेळ घेणार नाही, फक्त 5-7 मुद्दे सांगेन कारण सरांना पण बोलायचं आहे, बाकी मंडळी आहेत, तुम्हाला पण जायचं आहे. दुसरं, वेळेचं नियोजन. आता वेळेचं नियोजन म्हणजे काय? आपल्याकडे 24 तास आहेत, प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास आहेत. मग 24 तासाचा उपयोग आपण कसा करतो? मी माझा उपयोग सकाळी उठल्यापासून 5 वाजतापासून रात्रीच्या 12पर्यंत कसं करतो हे मला माहीत आहे.
जे संचलन करत होते सर, त्यांना माहीत आहे. तुम्हाला माझ्या वेळेचा उपयोग सांगतो. जो आता ह्या वेळेचा उपयोग विशिष्ट काळामध्ये करेल, म्हणजे 24 तासापैकी मी सकाळी उठलं तर 5 ते 6:30पर्यंत मी माझ्या शरीराला वेळ देतो. म्हणजे मी योगा करतो, सकाळी फिरायला जातो, किंवा मला ज्या पद्धतीने सुटेबल होईल तो माझ्या आरोग्याला देतो. 6-6:30 नंतर मी घरी येतो, बढी आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि मग माझ्या कामाची दिनचर्या बनवतो की मला दिवसभर कोणकोणते काम करायचे आहेत. तुम्ही पण तसंच करा. काय करा, 24 तासापैकी समजा खेळायसाठी मला 2 तास द्यायचे आहे, 22 तास राहिले. मग 22 तासापैकी मला झोप किती तास घ्यायची आहे. समजा तुम्ही मिनिमम 6 ते 8 तास झोप घेत असाल तर 8 तास झोप घेतल्यानंतर तुमच्याकडे 14 तास राहिले, बरोबर आहे की नाही. मग 14 तासाचं नियोजन करा की आपल्या फॅमिलीसोबत किती वेळ द्यायचं, त्याच्यानंतर अभ्यासाला किती वेळ द्यायचा, कोणता विषय मी कमजोर आहे त्या विषयात मला किती वेळ देता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचं 14 तासामध्ये नियोजन करा. नक्की तुम्हाला सांगतो की तुमच्या मागे मागे जमाना दौडेल, तुमच्या मागे मागे लोक दौडणार, कारण तुम्ही त्यावेळेस हिरा असाल ना. आणि हा वेळेचे नियोजन ज्याला जमलं तोच पुढे जाऊ शकतो. त्यानंतर प्रामाणिकपणा, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे प्रामाणिकपणा. कोणतंही काम करत असताना आपले आईवडील आपल्यावर खूप विश्वास ठेवतात. कोणी आईवडील मजुरी करतात. माझे पण आईवडील मजुरी करत होते. जेव्हा त्यांना मजुरी करताना मी बघत होतो, दिवसभर घाम गाळत होते, उन्हामध्ये राबत होते, तेव्हा माझ्या डोळ्यातून त्यांच्या घामाचे अश्रू येत होत्या. का बरं? कारण जेव्हा ते दिवसभर घाम काढतात ना, तेव्हा त्यावेळेस 14 रुपये रोजी होती. त्या 14 रुपये रोजीची किंमत त्यावेळेस मला कळून आली होती. म्हणूनच आज मी जवळपास 150 लोकांना व्यवसाय दिला आहे. किती लोकांना? 150. कारण त्या माझ्या आईवडिलांनी त्यावेळेस घाम गाडलं नसतं, मेहनत केली नसती, प्रामाणिकपणे काम नसतं केलं तर आज मी इथं नसतो. तेव्हा तुम्ही पण विचार करा, तुमचे आईवडील समजा 20,000ची, 25,000ची, 50,000ची नोकरी करत असतील. ते नोकरी करणं साधी गोष्ट नाही आहे. स्वतःला झिजवतात ते. आणि ते कशासाठी झिजवतात? आमचा मुलगा, आमची मुलगी तिने चांगलं यश संपादन केलं पाहिजे, तिला चांगलं, ती स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे. त्यांचा खूप मेहनतीचा पैसा असतो मुलांनो, आणि तो पैसा तुम्हीच सत्कार्यात लावू शकता. म्हणून मला असं वाटते की तुम्हीसुद्धा प्रामाणिकपणे अभ्यास करा. नाहीतर काय होते, आपण 4 तास अभ्यास करतो आणि त्याच्यापैकी आपल्या काहीच लक्षात राहत नाही. सिरियसली ऐकताना सगळे, त्याच्यापैकी काहीच लक्षात राहत नाही. जेवढं खातो ना ते कमी खा, पचवण्याला खूप महत्त्व आहे, बरोबर आहे. आपण जर समजा 5 पोळ्या खाल्ल्या आणि ते आपल्याला पचल्याच नाही तर त्या 5 पोळ्याला काही महत्त्व राहणार नाही. 2च पोळ्या खा, पण त्या प्रामाणिकपणे पचवा. सांगण्याचा उद्देश असा आहे, 2च तास अभ्यास करा, पण तो अभ्यास तुमच्या बुद्धीला, तुमच्या डोक्याला पटलं पाहिजे असं करा, आहे की नाही, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता याच्यापैकी जवळपास काही विद्यार्थी असे म्हणतील की सर आमच्याकडे वरच्या पोस्टिंगला जायला किंवा ॲडमिशन करायला पैसे नाही. सर आहेत, आम्ही आहो. अरे आमच्याकडे तर काहीच नव्हतं सुरुवातीला. आता तर तुम्ही म्हटलं समजा की सर आम्ही 50% तरी ॲडमिशन करू, तरी सर करणार. फक्त तुमच्यात तो हुनर पाहिजे, तुमच्यात ती ताकद पाहिजे की सर तुम्ही जे मदत केली ना, नक्कीच मी 12वीला एवढे पर्सेंटेज घेऊन देतो. तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी असा असेल की सर मला MBBSला जायचं आहे, पण त्याचा खर्च तुम्ही करू शकता का? ही इज बिलॉंग टू BPL कॅटेगरी, दिव्यांग असेल, कोणत्याही कॅटेगरीचं चालतो आम्हाला, पण विद्यार्थ्याच्या मनगटात ताकद पाहिजे. आणि ही ताकद कुठून येते माहीत आहे? तुमच्या आत्मविश्वासावर येते. हा जर आत्मविश्वास तुमच्यात असेल तर आमच्या इंग्रज इन्स्टिट्यूटचं नाव पण वर होईल, तुम्ही पण आम्हाला मदत कराल, आणि तुम्ही जसे जसे पुढे जाल तसं तसं काय होत जाईल, तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. आत्मविश्वास कशाने वाढतो माहीत आहे? एक प्रश्नाचं उत्तर आपल्याला चांगलं आलं की दुसरा प्रश्न घेतो आपण, त्याचं उत्तर चांगलं आलं की तिसरा, म्हणजे एक लेसन जर आपण कंप्लीट करत गेलो तर नक्कीच तुम्हाला एस मिळेल. माझं पण 12वीला एकदा काय झालं होतं, फिजिक्सचा पेपर होता, 8 मार्काचा प्रश्न असायचा. आता चुकीने मला थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं की त्याचं उत्तर पूर्ण लिहून टाकलं मी, 6-7 पेज, 8 मार्काचा प्रश्न 6-7 पेज लिहून टाकलं. फिजिक्सचा प्रश्न होता, मला त्याला तेव्हा काही समजलं नाही, मी पण ट्युशन लावलेली नव्हती. आणि नंतर मला कळलं शेवटचं पान पलटवल्यानंतर की माझं उत्तर 8 मार्काचं चुकलेलं आहे. मग मी काय केलं, माझी जी प्रश्नपत्रिका होती ती पुन्हा बघितली, आणि ती प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर जो तो प्रश्न माझा चुकला होता तो प्रश्न अगदी शेवटी आलेला होता. मग मी काय केलं असेल माहीत आहे? फक्त नंबर चेंज केला, त्या प्रश्नाचा नंबर चेंज केला, आणि नंबर चेंज करून तो प्रश्न 8 मार्काचा, म्हणजे माझं वेळही वाचलं, मला पर्सेंटेज बी बरे आले. आणि तेवढा वेळ वाचून काय केलं, फक्त छोटंसं ऑब्झर्वेशन केलं. तुम्ही पण निरीक्षण करायला शिका. निरीक्षण करणं पण खूप आवश्यक आहे, आणि हा निरीक्षण तुमच्या भविष्यात पण कामात येतो. म्हणून मला असं म्हणावंसं वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यात काही ना काही गट्स असतात.
काही ना काही आपण हुनेर घेऊन जन्माला येतो, तर त्या हुनेरचा उपयोग करा. काही ना काही तुमच्यात सक्ती असते, ती सक्ती दाखवा. नाहीतर मग मोबाईल, आता आम्ही पण मोबाईल पाहतो, तुम्ही पण पाहत असाल, मोबाईलने एवढं वेळ केलं आपल्याला की मोबाईल डाटा फ्रीमध्ये भेटत आहे. 300 रुपये म्हणजे डाटा फ्री. जे पाहायचं नाही ते आपण बघतो, आपला वेळ वेस्ट करतो. म्हणून फक्त तुमच्या कामाचं काय असेल की जसं आता मला डॉक्टर बनायचं आहे तर तेवढंच बघा. एखाद्या विद्यार्थ्याला UPSC एक्झाम क्रॅक करायचं असेल तेवढंच बघा. मोठे मोठे ऑफिसरच्या संभाषण ऐका, त्यामुळे काय होईल, तुमचा उत्साह वाढेल, त्यामुळे जिद्द निर्माण होईल. आता मी एक बिल्डरशिपचं काम करतो आहे, तर मी काय करतो, जसं मला फावला वेळ भेटतो तसं त्यावेळेस काय करतो, उद्योगपती कसा वाढतो किंवा उद्योगपती होण्यासाठी त्याला काय काय गोष्टी आत्मसात करावा लागतो ह्या गोष्टी बघतो. कारण मला त्या फील्डमध्ये अग्रेसर व्हायचं आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या फील्डमध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर ते टिकटॅक, बाकी ते रील्स वगैरे बघणं टोटल बंद करा. हे फक्त आज तुम्हाला समाधान देते, हे तुम्हाला 20 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत समाधान देईल. पण 25 वर्षानंतर जर तुमचं आयुष्य तुम्हाला जर घालवायचं असेल, व्यवस्थित जर करायचं असेल, तर हे जे दिवस आहे हे दिवस रील न बघता तुम्ही कामाचं बघा. पुढचे 25 वर्षानंतर पूर्ण येणारे तुमचं आयुष्य, पूर्ण येणारी तुमची पिढी खूप सुखी होईल. अजून जास्त काही सांगू शकत नाही. ज्यांना कुणाला माझी मदत लागली तर मी नक्की तुम्हाला मदत करेन. ज्यांना कुणाला कधी पण माझा सपोर्ट लागू, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला राहायची सोय नसेल तीसुद्धा, निवासाचीसुद्धा व्यवस्था, बाहेरगावचे विद्यार्थी असतील तुमच्या रिलेटिव्हमधले त्यांना पण सांगा, आम्ही नक्की व्यवस्था करू. फक्त आम्हाला अपेक्षा अशी आहे की 10वीतून जाणारा 12वीमध्ये विद्यार्थी तो पण चांगल्या गुणांनी पास झाला पाहिजे. तो पण इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. सर खूप चांगले आहेत, सरांनी पण परिस्थिती बघितली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते शिकवणार. एक विद्यार्थ्यांनी कमीत कमी 5 विद्यार्थी आणण्याचा प्रयत्न करा. आपले 5 तर मित्र असतातच ना. कुणालाही विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छितो की एका विद्यार्थ्यांनी 5 विद्यार्थी, आता आमचा पहिला प्रोग्राम आहे, तुम्ही म्हणाल तर आम्ही दर 3 महिन्यांनी असं प्रोग्राम घेत चलू, तर 5 विद्यार्थी आणण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला सांगा की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्हाला मदत करता येईल. पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही BPL, अपंग, त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा म्हणजे खूपच मूलमजुरी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 25 जूनपासून नोटबुक वितरण म्हणजे साहित्य वितरणाचा कार्यक्रम पण घेतो. 15 दिवस जवळपास आपल्याकडेच. त्यांना पण सांगा, जे निडी लोक आहेत त्यांना नक्की आम्ही मदत करतो. अशा लोकांना पण आमच्याकडे आणावं, सर पण मदत करतील. मला इथं बोलण्याची संधी दिली, सर्वांचं खूप खूप मी ऋणी आहे आणि भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पालकांनासुद्धा सांगू इच्छितो की यापैकी जवळपास 25% पालक उपस्थित आहेत. पालक म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचा एक चाक असतो. हा चाक, जसं मला 3 चाकी सायकल जर चालवायची आहे तर 3 चाकी सायकल चालवताना विद्यार्थ्यांनी पुढच्या चाकामध्ये जर हवा चांगली भरली तर मागची चाकात थोडी हवा कमी असेल तर विद्यार्थ्याला ती चाकं चालवण्यासाठी किंवा ती सायकल चालवण्यासाठी जड जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणून पालकांनीसुद्धा अपडेट नॉलेज ठेवा. माझा विद्यार्थी काय करतो, माझा मुलगा काय करतो, त्याच्यावर लक्ष ठेवा की जेणेकरून तुम्ही त्या एका टायरमध्ये, वडिलांनी एका टायरमध्ये चांगली हवा भरली तर त्याला सपोर्ट होईल. दुसरा टायर आईला भरायला सांगा की जेणेकरून ते 3ही चाकं चांगले जर टायरमध्ये हवा भरली तर नक्की तुम्हाला ते रोडवर चालवताना किंवा तुम्हाला ज्ञान ग्रहण करताना ते इझी जाईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. थँक्यू. पुन्हा तुम्हाला भविष्यासाठी. यानंतर एक बडोले सरांची एक गोष्ट सांगतोय की एक छोटे टीचर होते. आज जवळजवळ त्यांचं वार्षिक टर्नओव्हर एका काटोलमध्ये जाऊन फक्त ट्युशन घेत होते. हळूहळू कोणीतरी सांगितलं की जमीन घे, जमीन विक, आणि आज जवळजवळ म्हणजे वार्षिक टर्नओव्हर 100 कोटीच्या जवळजवळ आहेत. म्हणजे फार महत्त्वाचं आहेत आणि गरीब लोकांना मदत करतात. म्हणून असं नाही आहे की एक यशस्वी बिझनेसमॅन बनायचं असेल तर प्रत्येक याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्ट आहे, जे विद्यार्थी मित्रांना सांगतो आहे, ते म्हणजे हार्डवर्क अँड स्मार्ट वर्क. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. यानंतर थोडंसं कार्यक्रमामध्ये चेंजेस करतो आहे की शेवटचं भाषण म्हणजे अध्यक्षीय भाषण असते, तर आपण अध्यक्षीय भाषण अगोदर घेऊन टाकू. बरोबर आहेत? म्हणून आदरणीय आहेत. मी अमित ग्रुपचे संचालक, अमित स्कूलचे आदरणीय नखाते सर यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण. विद्येची आराध्य देवता माता सरस्वती, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकवर्ग, बोलायचं झालं तर सर्व उदाहरणासकट स्पष्टीकरण बडोले सरांनी देऊन दिलं.
म्हणजे बोलायसाठी काहीही ठेवलेलं नाही अध्यक्षाला. पण इतकंच म्हणतो, ते एक सांगायचं विसरले की बा इथं 10व्या वर्गात कोण कोण आहे? 10वीचे विद्यार्थी, 10वी पासआउट झालेले सगळे. तर बडोले सरांनी जेवढे उदाहरणं दिले, जे सांगितलं, त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची मला फक्त इतकंच म्हणणं आहे की तुम्ही 10वीतून 11वीत जाता, तुमचे 12वीत पर्सेंटेज थोडे कमी होतात, तर त्याच्यामुळे तुम्ही सोबतचे जे संगत आहे तुमची, विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी, ही संगत थोडं पाहून करा की आपला फायदा कुठे होतो. फायदा म्हणजे कोणता पैशाचा नाही, फिरायचा नाही, तर आपला शैक्षणिक फायदा कुठे होत आहे, असे मित्र करा. त्याच्यामुळे तुम्हाला जे आता 70, 75, 80% मिळालेले आहेत, ते तुमच्या 12वीत ग्रोथ होईल, 80चे 85 होतील, 90 होतील. संगत अभ्यास करणाऱ्या मुलामुलींशी करा, फिरणाऱ्या किंवा पैसे खर्च करणाऱ्या मुलामुलींशी करू नका. इथे सर्व जमले, तुमचे सर्वांचे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे फार फार अभिनंदन की त्यांनी चांगल्या मार्कांनी ते पास झाले. पुढेही तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हावे हीच ईश्वरचरणी अपेक्षा करतो आणि आपले अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी जवळजवळ 4 IAS लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्यात, म्हणजे माझं कामाचा इंटरव्ह्यू घेणं. आणि मला काल माझ्याकडे एक असं व्यक्तिमत्व आलं, अगदी म्हणजे असेच कपडे होते. फोन आला मला, सर माझं इंटरव्ह्यू सेशन तुम्ही घ्याल काय? म्हटलं तुम्ही कोण आहे बाबा? तर म्हणे मी रामटेकमध्ये एका छोट्याशा खेड्यातून आलेलो आहोत, इथे क्लर्क आहोत, मला कोणीही हेल्प करून नाही राहिलं की इंटरव्ह्यू कशी द्याल. आणि त्यांचं जे सिलेक्शन झालं, BA झालेला माणूस आहे, पर्सेंटेज फार कमी आहेत, नाव आहे त्यांचं बदन, आणि कुठल्या पोस्टिंगसाठी सिलेक्शन झालं? सह आयुक्त समाज कल्याण डिपार्टमेंट. मी त्यांचा 2 घंटे इंटरव्ह्यू घेतला इथे आणि खूप आनंद वाटला त्यांना. म्हटलं तुम्हाला माझं नाव कसं माहीत झालं? तर नाही म्हणे आमचे DSO साहेब आहेत, त्यांना तुम्ही शिकवलं होतं म्हणे, 2012ला त्यांनी तुमचं नाव सांगितलं. म्हटलं छान. म्हणजे पाहत, आपण जर विद्या दान करीत असेल, सगळ्यात मोठं जे दान आहेत, कोणी म्हणतात डोळे दान करा, कोणी म्हणतात अवयव दान करा, पण शिक्षण अशी एक गोष्ट आहे की इथे जेवढी लोक बसलेले आहे ना, किंवा तुम्ही पण किंवा मागे किंवा पुढे, त्याचं नावच आहे. एक आमचे मित्र आहेत चंदू पाटील, तेही फार मोठं व्यक्तिमत्व आहेत, बरोबर आहे की ह्या सर्व गोष्टी काय आहेत? तर एकच आमच्याकडे ती गोष्ट होती, ते म्हणजे काय? शिक्षण. आणि म्हणून कोणी महात्मा फुलेपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापर्यंत, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापासून तर भाऊराव पाटलापर्यंत, आणि भाऊराव पाटलापासून र.ध. कर्वेपर्यंत किंवा पंजाबराव देशमुखपर्यंत सर्वांनी काय सांगितलं? शिक्षण. आणि शिक्षण म्हणजे काय? वर्तनात परिवर्तन म्हणजे शिक्षण. एवढं खास छोटीशी 3च वाक्याची डेफिनेशन आहेत. आणि म्हणून जेवढी पोरं बसलेले आहेत, त्याच्यात माझाही मुलगा बसलेला आहे, बाबा फोन नको पाहू रे, बस 10 मिनिट द्या म्हणते शेवटचे. किती मिनिट? 10 मिनिट. नाही नाही, बस शेवटचे 5 मिनिट. कधी कधी रागवायचं की नाही रागवायचं मोठा प्रसंग येते, कारण शेवटी रागवलं तर चेहरा लहानसा असा कोलमडल्यासारखा होते, मग असं वाटते. आणि शेवटी काही आता 5 लेकरं आहे नाही, आता किती आहे? इनमीन 1. तर रागवायचं कसं? मोठा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होते. म्हणून असं वाटते का आमचा पूर्वीचा बापच बरा होता, की जो आलं जोडा मारायचा, काडी मारायचा, पण 65 डोळे काढल्याबरोबर पोट्ट सीधं वावरात पडायचं. हे जे कारण होतं, याचं कारणच ते आहेत की पहिला बाप होता, आता बाप राहिला नाही, पप्पा झाला. अशा सरांच्या मताप्रमाणे पप्पा झालात. म्हणून जो बाप होता, तुम्ही जेवढी काही लेखक झाले, जग बदलणारा बाप बघा, किंवा अजून त्याच्यानंतर एक आमचे डॉक्टर मित्र आहे, त्यांचं पुस्तक आहे की मी आणि माझा बाप, भालचंद्र मुनगेकरांचं पुस्तक बघा, माझा बाप कसा होता. मला तर एक अजून कोटेशन आवडते, किशोर शांताबाई काळेत, कोल्हाट्याचं पूर. पाहत ज्या माणसाचे, पाहत हे तुम्ही छोटे जरी असलेत, त्यांचं शेवटचं कोटेशन आहे, रोजच माझे बाप बदलत असतात, बाप कोणाला म्हणून. परंतु त्याच्या आईनं म्हणजे तो खेळ खेळून करून 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 त्याला डॉक्टर बनवलं. आणि किशोर शांताबाई काळे आईचं नाव लावत होता, बापाचं नाव लावत नव्हता. म्हणून आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन, कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे. एक मुलगी आली आहे, तिचा उल्लेख याच्यासाठी करतोय
की ती 7वीपासून मला भेटते, तिचं एकच एम आहे, मला IAS बनायचं आहे. नाव नाही सांगत ती मुलगी कोण आहे तर, म्हणजे आहे इथे बसलेली आहे 7वीपासून माझ्यासोबत नेहमी. सर एकच, कधीही बसलं, सर क्या बनना है, बस IAS बनना है. म्हणजे काय गोष्टी करायच्या आहेत. आत्तापासून आपलं तुम्ही काय करा, एम ठरवा, एवढं बोलतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूट, आणि भारतातली पहिली अशी इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे सांगतोय की डॉक्टर्सकडून डॉक्टर घडतील, म्हणजे डॉक्टर्स बाय डॉक्टर्स. तर मी त्यांना इथे पाचारण करतोय, डॉक्टर शुभम इंगळेत. ही जे जनरेशन आहे, आय मस्ट से की यांना मी जेवढ्यांदा मी विद्यार्थ्यांसोबत मिक्स होतो तर मला असं जाणवलं आहे सर, हे लोक ना मराठी फार कमी बोलतात आणि दे यू नो प्रिफर इंग्लिश, दॅट इज हिंदी प्लस इंग्लिश. आणि मला असं वाटते की मी त्यांच्यापेक्षा खूप जास्त मोठा नाही आहे, तर आय कॅन इझिली डायल्यूट माय सेल्फ इन टू देम. तर मी या काही अशा टॉपिकला छेडणार आहे तुमच्यासोबत, जे बरेचदा ना आपल्याला त्याच्याबद्दल कधी गायडन्स मिळत नाही किंवा इझिली ॲक्सेसिबल नसतं. जसं मी लहानचा जेव्हा मोठा होत होतो, आता तेव्हा इंटरनेटचा जमाना नव्हता, तब इंटरनेट नहीं था. तो व्हाट यूज टू हैपन, हमारे घर, आई यूज टू लिव इन अ पुलिस लाइन, मेरे डैडी हवलदार थे पुलिस में, एंड हम पुलिस लाइन में रहते थे. तो काफ़ी छोटे छोटे घर रहते थे, मतलब एक 100 बाय 100 का एक रूम और एक किचन ऐसा रहता था. जो टॉयलेट्स रहते थे वो वहाँ से 100 मीटर्स या 200 मीटर्स दूर रहते थे, एंड पब्लिक टॉयलेट्स रहते थे, बच्चे तो कभी जाते ही नहीं थे उधर. ठीक है, इंडियन सीनारियो है. तो होता यूँ था कि इंटरनेट नहीं है, कौन बताएगा कैसे पढ़ना है क्या पढ़ना है. तो फिर हमारे डैडी हमको बोलते थे कि महेश और राजेश भैया जैसे पढ़ते हैं ना वैसा पढ़ा करो. अब तुम बोलोगे महेश एंड राजेश भैया कौन है? महेश एंड राजेश भैया वो है जो 100 पुलिस वालों के घर के जो कॉलोनी है उसमें का एक ये ऐसा घर है जहाँ पे महेश और राजेश को 10th में अच्छे परसेंटेज है. तो हम लोग जब भी देखते थे तो महेश भैया के साथ, अगर मैं महेश भैया का नाम सुन रहा हूँ तो मुझे लगेगा कि महेश भैया बहुत अच्छे से पढ़ते हैं, महेश भैया पढ़ाई करते रहते हैं, महेश भैया बहुत हार्ड वर्किंग है. और महेश भैया के जो बड़े भाई है वो राजेश भैया है, वो राजेश भैया भी काफ़ी पढ़ते हैं, वो तो हमेशा बुक्स में रहते हैं, वो कभी दोस्तों के साथ टाइम पास करते हुए दिखते नहीं है. तो ये पिक्चर मेरे माइंड में हमेशा रहता था टिल आई रीच 10th. तो 10th, और सोचो मैं इतने साल मैं उनसे कभी बात भी नहीं किया हूँ क्योंकि मैं बहुत छोटा हूँ, मैं शायद 3rd 4th क्लास में हूँ एंड ही इज़ इन 10th. तो मेरा उनका काफ़ी जनरेशन गैप रहता था. बट महेश एंड राजेश ने, ये जो भैया थे, इन लोगों ने मुझे अपने लाइफ में एवरी ईयर हेल्प किया है अननोइंगली. बता दो कैसे. आज जो राजेश भैया है ही इज़ अ जज, वो जज है, मुंबई में है. एंड जो महेश भैया है ही इज़ अ एक्सेलेंट इंजीनियर एंड ही इज़ वर्किंग इन इसरो, ही इज़ अ एरोनॉटिक इंजीनियर, ही इज़ वर्किंग इन देयर. अब उन लोगों ने ऐसे स्टैंडर्ड सेट कर दिए कि मुझे हमेशा मोटिवेट होता था कि यार पढ़ना है तो महेश और राजेश भैया जैसा. तो ये क्यों इम्पोर्टेंट है? क्योंकि हमारे पास ना कोई आइडल नहीं रहता. देखिए, मैं आपको कितनी भी महात्मा फुले जी की, बाबा साहेब अम्बेडकर जी की, छत्रपति शिवाजी महाराज की कितने भी एग्जाम्पल दूँ, बट उनका एरा ना टोटल अलग है. सो वी कैन गेट मोटिवेशन एकदम 100 टाइम्स अपन मोटिवेशन नहीं ले सकते वहाँ से, एंड हम लोग हर बार इंस्पायर नहीं हो सकते. तो हमें एक ऐसा हमारे में का कोई तो भी चाहिए रहता है जो हमको हमेशा गाइड करे. यही वो सेशन है कि हमें क्या करना है यहाँ से आगे. उस दिन मैं जब बच्चों से बात कर रहा था तो एक बच्चा था जिसको 85% थे एंड एक बच्चा था जिसे 66% थे. ठीक है, 10th में. तो मैं उनको एक सिंपल सा क्वेश्चन पूछा एंड जिसे 66% है उसने उस चीज़ का आंसर दे दिया. 85 वाले को नहीं है या थोड़ा सा हाफ आंसर आ रहा था उसे. मुझे उस क्वेश्चन के आंसर से ये प्रूव करना था कि तुम्हारे 10th के परसेंटेज एक्चुअली तुम्हारा लाइफ डिफाइन नहीं करते, बट दे डिफाइन योर पोटेंशियल. एंड जब मैं 66% वाले को जब मैंने पूछा कि तुमको क्या लगता है क्यों तुम्हें 10th में मार्क्स कम मिले, मुझे बहुत अच्छा लगा उसका आंसर. अब 10th में मार्क्स कम मिलने के कारण कई सारे रहते हैं, जैसे मोबाइल में टाइम वेस्ट करना, या दोस्तों के साथ और टाइम पास करना, या पढ़ाई ना करना, या सब्जेक्ट का आकलन ना होना, समझ ही ना आ रहे सब्जेक्ट,
या स्कूल में सब्जेक्ट अच्छे से पढ़ाया ही नहीं गया, या कोई भी कारण से सिलेबस ही ख़त्म नहीं हुआ, या तुमने लास्ट ईयर के पेपर्स ही नहीं चेक किए, या तुम्हें और हार्डवर्क करने का ज़रूरत था, ये ऐसे कई सारे रीजंस रह सकते नॉट टू स्टडी और नॉट टू गेट गुड परसेंटेज इन 10th. लेकिन what that student answered me ना, it was I just love his answer. उसने आंसर एकदम सिंपल दिया एंड द आंसर वाज कि सर मैंने पढ़ा ही नहीं था, मैं पढ़ा नहीं उतना, मैंने हार्डवर्क परफॉर्म ही नहीं किया सर. इससे पता है क्या, हाफ जंग जो है ना आगे की वो जीत चुका है वो, क्योंकि ही हैज़ टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी. एंड आई एम टेलिंग यू, योर एज इज इनफ टू क्रिएट मिरेकल इन दिस वर्ल्ड. हम लोगों को क्या लगता है कई बार, मैं तो 10th में ही हूँ सर, मैं क्या कर लूँगी या क्या कर लूँगा. डोंट फॉरगेट, जब स्वराज्य की स्थापना हुई थी ना, छत्रपति शिवाजी महाराज वॉज ओनली 16 years ऑफ एज. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली, महाराजांचं वय किती होतं? 16 वर्ष होतं. 16 वर्ष आपल्याला पेपर लिहायचा आहे, अभ्यास करायचा आहे, छान पंख्याच्या खाली कूलरमध्ये किंवा AC मध्ये बसून, अँड आपण ते परफॉर्म नाही करू शकत. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आदिलशाही आहे, मुघलशाही आहे, कुतुबशाही आहे, यांचं जेव्हा राज्य प्रस्थापित आहे, जेव्हा माहीत आहे की आपण जर यांच्या विरोधात जर आवाज उचलला तर हे आपल्याला गायब करून टाकतील या पृथ्वी तलावरून, स्टील ही स्टार्टेड, ही क्रिएटेड हिज ओन किंगडम अँड टुडे वी आर लिव्हिंग इन इट. तर तुम्हाला हे डिफाईन करायचं आहे पहिले की यू आर इनफ अडल्ट नाव. तुम्ही लहान नाही आहे. आय एम टेलिंग यू, एव्हरी स्टेप, एव्हरी वर्क, एव्हरी डिसिप्लिन यू गिव्ह टुडे टू युअर ओन सेल्फ, तुम्ही ज्या प्रॅक्टिसेस आज फॉलो कराल ना, त्या प्रॅक्टिसेसच तुम्हाला बनवतील. आणि हे आम्हाला अडल्ट लोकांना पण अप्लाय होते. बघा, जसं एखादी चांगली गोष्ट केल्याने चांगले आउटकम मिळतात ना, तसंच एखादी वाईट गोष्ट केल्याने त्याची सवय लागत राहते. समजा तुम्ही रोज ठरवलं किंवा मी सकाळी उठेल आणि फोन बघेल आणि अर्धा तास मी इंस्टाग्राम बघेल किंवा फेसबुक बघेल, विच इज व्हेरी नॉर्मल इन युअर जनरेशन. आय एम टेलिंग यू, मला सगळंच माहीत आहे. ओके, तर तुम्ही बघत आहे तर तुम्हाला ही सवय लागत आहे. आता तुमचा ब्रेन कसा काम करते माहीत आहे का? तुमच्या ब्रेनमध्ये ना केमिकल आहे डोपामिन नावाचं. ठीक आहे, आपण समजा जेवण केलं चांगलं बफेमध्ये जाऊन, एखाद्या जेवणात तर आपण मागे नाही आहे, इंडियन लोक सगळ्यांना जेवण फार आवडते. तुम्ही जेवण करायला गेले आणि तुम्हाला तिथे छान गुलाबजामुन भेटत आहेत, रसमलाई भेटत आहे, आणखी नूडल्स आहे, पास्ता आहे. काही लोकांच्या तोंडाला पाणी पण सुटलं असेल, कारण दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. तर जसं आपण तो गुलाबजामुन आपल्या तोंडात टाकतो तर काय होते, त्याचं जे ग्लुकोज आहे ना ते आपल्या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊन जाते. आणि ब्लड तर पूर्ण बॉडीभर फिरत आहे, ते ब्लड जाते ब्रेनपर्यंत आणि तिथं ते ग्लुकोज रिलीज करते त्या सेलला, ब्रेनच्या. जैसे ही न्यूरॉन, जो ब्रेन का सेल है, उसने वो ग्लूकोज उठा लिया, न्यूरॉन एक डोपामिन नाम का चीज़ रिलीज करता है. ये इट्स अ केमिकल, एंड डोपामिन ऐसा केमिकल है, इट्स काइंड ऑफ एंडोर्फिन. इट मेक्स यू फील गुड. तुमको अच्छा लगता है, यार मस्त बनाया बोलते इसने गुलाब जामुन, आज मज़ा आ गया, हाथ चूम लूँ ये कुक के किसने बनाए हैं, ऐसा फीलिंग आता है. और खाने की इच्छा होती, 2 3 4. एंड अगर आप ऐसा रोज़ खाते रहो ना, 4 बार 5 बार रोज़ अगर खाते रहो, तो आपको ना जब आप खाना खाओगे तो आपको एकदम से गुलाब जामुन की याद आती जाएगी कि यार गुलाब जामुन चाहिए था आज. तो ये डोपामिन रिलीज हो रहा है. वैसे ही डोपामिन, आज आप लोग यहाँ पे एक सत्कार समारंभ के लिए आए हो, जब हम आपको ये गुलदस्ता देंगे, सर्टिफिकेट देंगे, आपको अप्रिशिएट करेंगे, आपको कॉन्ग्रेचुलेट करेंगे, तो क्या होगा, आपके दिमाग में फिर से डोपामिन रिलीज होगा एंड इट विल क्रिएट अ मेमोरी. ये एक मेमोरी बन जाएगा एपिसोडिक. तुम यहाँ से 20 साल बाद भी बोलोगे कि एक डॉक्टर इंगड़े थे, वहाँ पे ना हमारा सत्कार हुआ था यार 10th में, मुझे मस्त लगा था, आज तक मेरे दिमाग में वो मेमोरी ताज़ी है. ठीक है, फिर से डोपामिन रिलीज़ हुआ. वही डोपामिन ये जो फ़ोन है ना, ये भी हमको दे रहा है. जैसे हम कोई रील ओपन करते तो हम रील देखते रहते एंड वो डोपामिन रिलीज़ करता है. लेकिन क्या हो गया है, जो कुछ खाने के लिए हमको 15-20 मिनट लगते थे, इतना मेहनत करके इधर सत्कार के लिए आना पड़ रहा है, सब अरेंज करना पड़ रहा है, वो हमें 1 सेकेंड, 5 सेकेंड, 1 मिनट, 30 सेकेंड में मिल रहा है रील के माध्यम से. तो बेसिकली दैट रील इज चैनलाइजिंग यू. तो होता क्या है, जब हम 100 रील्स आगे आगे कर चुके रहते तो हमारा जो ब्रेन है ना, वो डोपामिन बना बना के थक चुका है. अभी वो थक गया है ना, उसका कैपेसिटी है.
तो जैसे तुम फ़ोन रख दोगे ना, आई एम वेरी प्रिटी श्योर कि यू विल नॉट बी एबल टू स्टडी, क्योंकि तुम्हारा जो ब्रेन है वो एग्जॉस्ट हो चुका है। इतना उसने डोपामिन बना दिया एक नॉनसेंस कंटेंट के ऊपर, एंड दे आर अर्निंग मनी ओवर इट। यू आर यूजर्स, यू आर नॉट कस्टमर्स, यू आर गेटिंग, यू आर यूजर्स। जो भी फ़ोन यूज़ करता है दे आर यूजर्स, कस्टमर नहीं बोलते उसे, क्योंकि वो हमें यूज़ कर रहे हैं फॉर मनी मेकिंग। तो अगर तुम रील्स देखोगे, एंड इससे बचने का एक ही तरीका है, एंड ओनली वन सिंगल थिंग, यू हैव टू अवॉइड सेल फोन्स। सोचो आप, ह्यूमन हिस्ट्री की अगर बात करेंगे इवोल्यूशन की, तो हमें ये ब्रेन लेवल के तक पहुंचने के लिए मिलियंस ईयर्स लगे, 4500 मिलियन ईयर्स लगे हमको आज का ब्रेन डेवलप होने के लिए। ठीक है, जैसे 4-5 हज़ार साल पहले अग्नि का शोध लगा, फिर चक्के आए, फिर वेपन्स बने, है ना, फिर धीरे धीरे इंजन बना, गाड़ी बना। तो जैसे ही इवोल्यूशन हुआ, कितने सारे स्टेप्स के बाद इवोल्यूशन हुआ ना, एंड टुडे वी आर ह्यूमन बींग्स, द मोस्ट लेटेस्ट वर्जन ऑफ ह्यूमन बींग, दैट इज जेन ज़ी। ओके, लेकिन जो एआई आया है ये कितने दिनों में डेवलप हुआ है? इन लास्ट 10 ईयर्स। लास्ट 10 ईयर्स में एआई ने सब चेंज कर दिया है। एआई का सिर्फ चैट जीपीटी एंड डीपसीक इज नॉट ओनली एआई, इवन फेसबुक इज एआई, इवन पेट्रोल पंप इज एआई, एवरी कंप्यूटर इज एआई। ओके, बिकॉज दे आर वर्किंग ऑन अल्गोरिदम, सो दे आर फास्टर देन अस। ठीक है, तो जो एआई सिर्फ 10 सालों में कर सकता है, वो हमारा ब्रेन जो इतने हजारों साल लगा है वो कैसे एक्सेप्ट करेगा? सो एआई इज बीटिंग अस। सो यू हैव टू एलिमिनेट दैट सेल फोन इन योर लाइफ। आई एम टेलिंग यू, आप लोगों के जनरेशन में ऐसा होगा, आप लोगों के अचीवमेंट्स डिपेंड करेंगे कि कौन सा बच्चा सबसे कम सेल फोन यूज कर रहा है, सबसे कम। मैं कई बार, सब लोगों ने देखा है, कई बार अपन रास्ते से कहीं पे जाते हैं तो कोई भुट्टा वाला रहता है, भुट्टा बेचने वाला रहता है, वो ना भुट्टे बेचता है एंड फोन में रहता है ऐसे। ठीक है, उसका दिन भर में अगर एक भी भुट्टा नहीं बिक गया, एक भी नहीं गया, स्टिल उसको रियलाइजेशन नहीं होगा कि उसने कुछ भी धंधा नहीं किया आज, क्योंकि उसका ब्रेन फोन में। यहाँ से 40-50 साल, 20 साल पहले क्या होता था? आदमी काम करता था या औरत काम करती थी, घर पे आते थे, खाना बनाते थे, सब काम कर लेते एंड टीवी लगाते थे। टीवी में कोई आधा घंटे का अच्छा सा शो लगाते थे एंड दे यूज्ड टू वॉच इट। ओके, तो क्या है, एक वर्क है, उसके बाद एक एंटरटेनमेंट है फॉर 30 मिनट या 40 मिनट, 1 घंटा एंटरटेनमेंट, राइट? अभी क्या हो गया है, आवर ब्रेन वांट्स एंटरटेनमेंट इन एवरीथिंग। सब चीज़ों में एंटरटेनमेंट चाहिए हमको। हमको काम नहीं करना है लेकिन हमको एंटरटेनमेंट चाहिए, क्योंकि आदत हो रही है हमको। तो टुडे यू ऑल आर ऑलरेडी विनर्स बिकॉज यू हैव चोजन दिस प्लेस। तुमको कहीं पर तो इंसाइट है कि 10th में मुझे जितने भी परसेंट मिले, एंड इफ दीज पीपल आर अप्रिशिएटिंग, आई एम टेलिंग यू, दिस विल क्रिएट अ रिमार्केबल इम्पैक्ट ऑन योर लाइफ। दिस इज़ नॉट अ बेसिक थिंग, आई एम टेलिंग यू। व्हेन आई वाज इन 10th, मैं एक मराठी स्कूल का लड़का था एंड मुझे ना इंग्लिश से डर लगता था, बिकॉज आई केम फ्रॉम अ बैकग्राउंड वेयर नो वन स्पीक्स इंग्लिश, है ना। तो फिर जब मैं 10th में एसपी साहब थे हमारे, जो सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस थे अकोला के, उन्होंने हमारा सत्कार किया था। एंड तब वो मुझे बोले थे, मैं उनको ऐसे बोला था कि सर माझं ना इंग्लिश वीक है। एंड वहाँ पे बहुत सारे स्टूडेंट थे, 150-200 स्टूडेंट थे, एंड वहाँ पे बहुत सारे बच्चों ने आके स्पीच भी दिया था, कुछ लोगों ने काफ़ी इंग्लिश में दिया था, एंड मैं जब गया तो मैं मराठी में दिया। तो मैं सर को बोला था कि मैं वो माइक पे और बोला था कि माझं ना इंग्लिश तेवढं स्ट्रॉंग नहीं है म्हणून मी मराठीत बोलतो, ठीक है। एंड फिर मैं मराठी में बोला एंड मेरा स्पीच वॉज वंडरफुल। सबको बहुत अच्छा लगा था मराठी में मेरा स्पीच तब का। मैंने ना अननोइंगली एक बहुत अच्छी चीज़ कर ली थी वहाँ पे, मुझे भी पता नहीं था कि मैं इतना अच्छा कर रहा हूँ। वो चीज़ था कि आई एक्सेप्टेड माई वीकनेसेस। जैसे उस दिन वो बच्चे ने बोला ना कि सर मैं पढ़ा नहीं था, नाउ ही नोज कि उसने पढ़ाई नहीं किया इसलिए उसको मिला नहीं परसेंटेज।
वैसे ही मैंने जब एक्सेप्ट कर लिया था की यार मला ना एवढी इंग्लिश येत नाही, मला मराठी चांगली येते, तर मी मराठीत बोलेल. वॉट आय वॉन्ट टू से की तुम्ही एक्सेल करा कोणत्याही गोष्टीमध्ये. एक गोष्ट पकडा आणि त्याच्यामध्ये एक्सेल करा. ती गोष्ट तुमचे जे बाकीचे सगळे अवगुण आहेत ना, ते सगळ्यांना शांत करून टाकेल तुम्हाला. आणि सर्व एक्सेल करायचे, जे एक्सलन्स जर तुम्हाला अचीव करायचं असेल कोणत्या पण याच्यात, हे काही मिरॅकलची थिंग नाही आहे. इट इज डेली ॲक्टिव्हिटी. तुम्हाला रोज थोडा थोडा जर तुम्हाला अभ्यासात करायचा आहे, स्पोर्ट्समध्ये करायचा आहे, तुम्हाला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, असं नका अभ्यास करू की फक्त तुम्हाला पर्सेंटेज घ्यायचे आहेत. आय एम टेलिंग यू दॅट इज नॉट अ गुड वे. दो एक्झाम इज अ बेस्ट थिंग टू ब्रिंग आउट द बेस्ट आउट ऑफ यू. एक्झाम कशासाठी बनलेले आहेत की तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते मॅक्सिमम भेटलं पाहिजे आपल्याला, आणि मग कम्पेअर करता येते आपल्याला परफॉर्मन्समध्ये. बट व्हॉट आय हॅव लर्न इन माय लाईफ, मी कधीही ना फक्त एग्जामसाठी वाचलं नाही. मैंने कभी भी जो पढ़ाई किया ना, वो एक ही उद्देश्य से किया कि मुझे ये जो पढ़ रहा हूँ ना मैं, मुझे आना चाहिए. इसका मुझे प्रैक्टिकल क्या है, इम्प्लीकेशन वो समझना चाहिए. अगर मुझे कल जाके मेरा छोटा भाई बहन कोई भी बड़ा आदमी पूछे कि ये क्या रहता है, तो मुझे वो रिप्रोड्यूस करते आना चाहिए उनको, ना कि सिर्फ एग्ज़ाम रिलेटेड. एंड इससे क्या होता है, आपका जो पर्सनैलिटी है ना वो डायनेमिक बनते जाता है. आप मोर इंटरेस्टेड होते जाते हो, लोग आप में इंटरेस्ट शो करने लगते हैं, आप एक कैची पर्सनैलिटी बन जाते हो, अट्रैक्टिव. लेकिन उसके लिए आपको एक डेडिकेशन से डिसिप्लिन में रहना पड़ेगा. ओके, तो 5 मिनट लूँगा और. अब मैं अकोला से था, मैं MBBS में जब एडमिशन लिया, फर्स्ट अटेम्प्ट में मैंने नीट क्रैक किया था. एंड आई यूज टू बी वेरी शाय स्टूडेंट इन माई क्लास, बिकॉज अब तुम लोगों का जो एज रहता है ना, उसमें कई सारे डाउट रहते हैं इनमें. उनको लगता है कि मैं अच्छा दिखता हूँ या दिखती हूँ. कुछ बच्चों को पिंपल्स आ जाते हैं, कुछ लोगों को लगता है ये तो बहुत ही स्मार्ट है, अपन किधर स्टैंड करेंगे, ये तो बहुत ही होशियार है, इसका इंग्लिश तो बहुत अच्छा है, मुझे तो कुछ बात ही नहीं करते आता है. ऐसे बहुत सारे डाउट रहते ये एज में, मुझ में भी थे. तो मैं पीछे बैठता था. फिर धीरे धीरे मुझे बायोलॉजी में फर्स्ट जब हमारा टेस्ट था, मुझे 100 में से 54 मार्क्स थे. आप सोचो, आई एम इन तालुका टॉपर इन माई तालुका, मुझे 92% मिले. ओके, 10th में. एंड जब मैं 11th के क्लास में बैठा हूँ, बायोलॉजी का टेस्ट दे रहा हूँ, तो मुझे 100 में से 54 मार्क्स मिले. तो मुझे लगा यार आएगा, धीरे धीरे आएगा, कोई टेंशन वाला नहीं. जो 54 आया वो भी अच्छा है, 0 तो नहीं है. धीरे धीरे पढ़ाई हुआ और हुआ, 6-7 महीने में 80 तक स्कोर पहुंच गया. एंड आई एम टेलिंग यू, जब मैं लास्ट 30 टेस्ट दिया था, आई स्कोर 100 आउट ऑफ 100 इन एवरी टेस्ट, जो लास्ट के टेस्ट थे हमारे. एंड कैसा रहता है, जब आप एक चीज़ ना करते करते जाते हो धीरे धीरे, आपका कॉन्फिडेंस बढ़ते जाता है. कॉन्फिडेंस ऐसे ही नहीं बढ़ता है कि आप बोलोगे कि मैं बहुत कॉन्फिडेंट हूँ आज इंटरव्यू के लिए. नहीं, कॉन्फिडेंस कम्स फ्रॉम योर प्रिपरेशन. अगर तुमने प्रिपेयर अच्छे से किया है ना, अगर तुमने एक ही चीज़ 10 बार किया है, 50 बार किया है, 100 बार किया है, यू विल बी कॉन्फिडेंट. कॉन्फिडेंट अलग से बनता नहीं है इंसान, कॉन्फिडेंट आदमी हो जाता है विद द प्रोसेस ऑफ डूइंग इट. समझ रहे हो क्या? अगर तुम, एक ब्रूसली का बहुत बड़ा स्टेटमेंट है कि मैं वो इंसान से नहीं डरता जो 1000 पंचेस मारता है. आई डोंट फियर हिम, बट मैं उससे डरता हूँ कि जो एक ही पंच 1000 बार मार चुका है, बिकॉज उसका पंच ना बहुत ताकतवर रहेगा, उसने बहुत प्रैक्टिस किया है. एंड आई मस्ट से कि इंस्पिरेशन के लिए ना, वी हैव मिलियंस ऑफ पीपल इन महाराष्ट्र, रोल मॉडल्स, जिनका मैंने नाम लिया स्टार्टिंग में. दे आर ग्रेटेस्ट पीपल इन द अर्थ एग्जिस्टेड. ओके, तो अभी यहाँ से आगे के लिए मैं कुछ टिप्स दूंगा कि जैसे सर ने बोला ना कि मेक श्योर कि आपके दोस्त अच्छे हैं. आई एम वेरी सीरियस अबाउट इट. मेरे जितने भी दोस्त हैं आज सब हाई क्लास रैंकर्स है, हाई क्लास प्रोफेशनल्स है, कुछ इंडिया में, कुछ इंडिया के बाहर है. दे आर बिग डॉक्टर्स, सम आर फॉरेस्ट ऑफिसर बट एकदम हाई पोस्ट पे, कुछ क्लास 1 ऑफिसर है. रिसेंटली मैंने एक मेरे जूनियर का इंटरव्यू किया, पंकज पटले, ही इज़ IAS रैंक 329, ऑल इंडिया रैंक 329 है. 15 लाख बच्चे जब एग्ज़ाम देते हैं अच्छे, तब 329 रैंक निकलना इज़ नॉट अ ईजी टास्क टू परफॉर्म. तो आपका कंपनी अच्छे से रखो. कंपनी अच्छे से रखना है मतलब क्या करना है कि जो आपको बूस्ट करे पढ़ाई में, कि चल अपन पढ़ते हैं, चल अपन रिवाइज करते हैं, है ना. फ़ोन क्या यूज़ करता है, तू फ़ोन यूज़ करेगी तो मैं तेरे साथ पढ़ती नहीं.
दोनों भी फ़ोन घर पे ही रखते हैं, कोई मतलब नहीं है फ़ोन रख के। अपन पढ़ेंगे तो साथ में ऑफलाइन पढ़ेंगे, नहीं तो पढ़ेंगे नहीं। अपन डिस्कस करेंगे कुछ, लेट्स डिस्कस टेस्ट सीरीज। तुम लोगों के अभी के 2 साल के लिए मोस्ट इम्पॉर्टेंट इज स्टडीज़। यू इफ़ यू आर अ स्पोर्ट्स पर्सन, गिव सम टाइम टू स्पोर्ट्स, आई एम नॉट अगेंस्ट इट एट ऑल। लेकिन एज अ स्टूडेंट लाइफ 11th एंड 12th में तुमको पढ़ाई करना बहुत ज़रूरी है। अगर आप मुझे पढ़ोगे, देखो मैंने 11वीं 12वीं किया, फिर MBBS किया 5 साल का, फिर MD किया, नाउ आई एम प्रैक्टिसिंग मेडिसिन फ्रॉम लास्ट 4-5 ईयर्स। अगर आप मुझे पूछोगे सर आप इसमें सबसे ज़्यादा कौन सी ईयर्स में पढ़े हो, आई विल टेल यू कि मैं 11th एंड 12th में सबसे ज़्यादा पढ़ा हूँ, क्योंकि तब कुछ काम ही नहीं था दूसरा। घर वाले पढ़ने को ही भेज रहे तो पढ़ना ही चाहिए। एंड हमारे टीचर लोग बहुत मारते थे, हमको डर के मारे भी पढ़ना पड़ता था। एंड मैं डर के मारे पढ़ा हूँ। बायोलॉजी में मेरा जो स्कोर इम्प्रूव हुआ वो सिर्फ और सिर्फ डिसिप्लिन की वजह से हुआ, नहीं तो मुझे कुछ नहीं समझता था। अगर मेरे दोस्त अच्छे नहीं रहते थे तब बोलते थे कि चलना क्या मास्टर तो मारता ही है, चल चले जाते अपन घर पे, तो मैं बता रहा हूँ मुझे ये भी डर लगता था कि सर अपने को अगर आज नहीं गए अपन तो सर अपने दोनों को उठाएंगे और दोनों को मारेंगे। तो और एन्जॉय करते करना है। एंड आई मस्ट से अगर तुम टाइम टू टाइम सब चीज़ें करोगे ना, यू विल एन्जॉय हेल आउट ऑफ इट। बहुत एन्जॉय करते आता है 11th 12th। एंड यू आर कमिंग फ्रॉम अ साइंस बैकग्राउंड यार, कम ऑन, साइंस के स्टूडेंट्स है अपन, तो हमको हमेशा क्वेश्चन पूछने, आंसर्स निकालने, उसमें से क्वेश्चनिंग करना है एनवायरनमेंट पे, सब चीज़ों पे, तो हम कुछ आगे अच्छा कर पाएंगे, राइट। एंड 11th 12th आप आगे जाके कुछ भी करो, डॉक्टर बनो, इंजीनियर बनो, टीचर बनो, इन एनी प्रोफेशन, आपका जो बेस है ना वो आपको आगे लेके जाएगा। एवरीथिंग कम्स फ्रॉम दैट 11th 12th। आप जब पढ़ते हो तो आपका कैपेसिटी बनता है फोकस करके पढ़ने का। नहीं तो ऐसे एक दिन उठ जाएंगे अपन नींद से और बोलेंगे आज से मैं 10 घंटे पढ़ूंगा, तो ऐसा थोड़ी होता है। आपको पहले 2 घंटा पढ़ना पड़ेगा, फिर 4 घंटा पढ़ना पड़ेगा, फिर 2 महीने जब आप 4 घंटा पढ़ोगे तो फिर आपको और आधा घंटा बढ़ाना पड़ेगा। फिर आपको समझेगा कि नहीं यार ऐसे नहीं होता, 2-2 घंटे के बीच में गैप लेना पड़ता है, तो आप गैप लोगे, ऐसा सीटिंग कैपेसिटी बढ़ेगा। तो अभी जो IAS का इंटरव्यू लिया था तो मेरे जो MBBS के स्टूडेंट है, जूनियर है, उन्होंने मुझे ऐसे बोला कि MBBS का मुझे फ़ायदा ये हुआ सर कि मुझे ना सीटिंग के लिए ज़्यादा मेहनत नहीं करना पड़ा। मतलब जो मैं 15 घंटे पढ़ रहा हूँ वो तो आदत पहले से है ना अपने को, तो मुझे वो टेंशन ही नहीं था कि कभी कि मैं 15 घंटे पढ़ पाऊँगा क्या। आप में से कभी आज तक किसी ने 15 घंटे पढ़ा है क्या, सच बता? एनीवन? 10 घंटे? मैं कुछ पूछूंगा नहीं, बस हाथ ऊपर करके नीचे करना है। 9 घंटे? 8 घंटे? गुड, 8 घंटे, वेरी गुड। एक्सेल करना है अपने को। बहुत पढ़ते हैं बच्चे, एंड देयर आर वेरी गुड अपॉर्चुनिटीज इन लाइफ विच यू कैन परफॉर्म। आप लोगों के पास बहुत ज़्यादा चीज़ें हैं, बस आपको स्टेप वाइज चीज़ें करनी है, एक प्रॉपर गाइडेंस लेना है। तो जैसे मैं प्रैक्टिस करता था तो मुझे लगा कि मुझे बचपन से कीड़ा था कि मुझे ना जो आता है वो मुझे पढ़ाने की बहुत इच्छा होती थी। तो जब भी मुझे कोई जूनियर मिलता था तो मैं उसको पकड़ पकड़ के पढ़ा देता था। तो ऐसा कई बार हुआ है कि MBBS में बोलता था कि ये कल तुम्हारा क्वेश्चन आने वाला है एग्जाम में, और वो क्वेश्चन आता था तो दूसरे दिन बच्चे सर कल क्या आने वाला है मतलब अभी नहीं पता तो ऐसा होता था। तो मुझे ऐसा लगा कि आई शुड स्टार्ट, मैं MBBS वाले बच्चों को पढ़ाता हूँ ऑलरेडी, लेकिन मुझे लगता था कि मैं 11th 12th में भी मुझे सिखाना है, क्योंकि ये एज ऐसी है कि यहाँ पे अगर प्रॉपर गाइडेंस मिल जाता है ना तो स्काई इज़ द लिमिट। सो आई स्टार्टेड दिस इंडियाज़ फर्स्ट इंस्टीट्यूट वेयर डॉक्टर्स टीच, मी एंड माई अदर कलीग्स, डॉक्टर टीच बायोलॉजी टू ऑल स्टूडेंट्स। सो आज मैं इतना ही पकाऊंगा आप लोगों को। अभी हम लोग फेलिसिटेशन कर लेंगे सबका। एंड आई विश यू ऑल द बेस्ट एंड विश यू ऑल द हेल्थ इन योर लाइफ। एंड अच्छा ही करोगे आप लोग, बस खुद के ऊपर भरोसा रखो एंड डिसिप्लिन में चीज़ें करते रहो। थँक यू सो मच, थँक यू। हे चूक करतो की याची किंमत काय आहे, या प्रत्येक पार्ट्स कसं आहे हे केव्हा समजलं, जेव्हा आपण बायोलॉजीमध्ये ती गोष्ट काय करू, प्रॅक्टिकली शिकू। आणि इथे प्रत्येक गोष्ट म्हणजे मी असं नाही स्तुती तर कोणाची आजपर्यंत केली नाही, कारण मी एक अँकरही आहो, रिपोर्टरही आहो, आमच्यामध्ये स्तुती नावाची गोष्ट नसते। पण खरंच जो वास्तववादी काम करतो, हे फार महत्त्वाचा शब्द आहे, कुठलं वास्तववादी, युनिव्हर्सल म्हणतो की नाही, ट्रूथ आहे बाबा, जो वास्तववादी काम करतोय। आणि मी एक वेळा सरांनी लेक्चर घेतलं आणि सरांनी मला ते ब्रेनविषयी शिकवलं, तर मला ते पीयू कोश वगैरे माहीत होतं, आम्ही जेव्हा मराठी शिकलो तर आता आर्टचे विद्यार्थी, मग ते पिट्युटरी ग्लँड, मग 7 टाईपचे ते हार्मोन्स वगैरे जेव्हा ते प्रॅक्टिकली सांगत होते तेव्हा समजलं की एका डॉक्टरकडून जर दुसरा डॉक्टर तयार होत असेल
तर त्याच्या ज्ञानात काय होईल, सर्वात जास्त भर होईल. आणि म्हणून हे भारतात नाही आहेत, बरोबर आहे की नाही. आता सर्वच लोक 12वी शिकतात, तर मग असं पाहिजे होतं की जो डॉक्टर बनत आहे त्याला 5वीपासूनच बायोलॉजी पाहिजे होतं, जो इंजिनियर बनत आहे त्याला 5वीपासूनच इंजिनिअरिंगचे क्लासेस पाहिजे होते. म्हणजे असं जर असतं कदाचित तर तो एक नामवंत डॉक्टर बनला असता. आणि केंद्र शासनाचे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आज थोडंसं म्हणजे आपण म्हणतो कौतुक करायला पाहिजे की आता त्यांनी जो कोर्स आहेत म्हणजे सर्वांना सारखा, म्हणजे जे आपण पाहतोय की आता कुठलं CBSE कोणी कोणतं पुस्तक वापरत होतं, सगळे लोक काय म्हणजे तेच पाहिजेत. धन ज्याच्याजवळ, आपण म्हणतो मनानी नाही, पण धन जिथं ते मोठं आणि जिथं धन नाही तिथं काही मोठं नाही. परंतु विद्याधन मोठा आहेत आणि आता सत्काराची वेळ आलेली आहे. तर पण त्याही लोकांचा सत्कार व्हायला पाहिजे जे अपयशी लोक आहेत, ज्यांना अपयश येते. आता बरेचसे लोक अपयश आलं की त्यांना बोलतात, मी म्हणतो त्यांना बोलू नका. कारण जगामध्ये बिल गेट्सपासून तर इलॉन मस्कपर्यंत या सर्वच लोकांना अगोदर अपयश आलेलं आहे. बिल गेट्सची आपल्याला गोष्ट माहीत आहे, कारण आज मी तुम्हाला ते पूर्ण जे कम्प्युटरचा चार्ट आमच्या याच्याकडनं तुम्हाला देणार आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला म्हणजे PG to KG to PG इथपर्यंत तो शैक्षणिक चार्ट आहे. आणि कम्प्युटर म्हटलं की ते सगळ्यांना महत्त्वाचं वाटते आणि ते आवश्यकसुद्धा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं असं आहेत की अयशस्वी माणूस असतो तो यशस्वी बनतो आहे, आणि अयशस्वी तेव्हाच बनतो की जेव्हा त्याला काहीतरी चुका करतो तेव्हाच तो काय करतो आहे, शिकतो आहे. तर सत्कारासाठी पहिलं नाव घेतो आहे. आणि आदरणीय बऱ्याच वेळ असा होतो आहे की जे लोक आता जे आलेले आहेत त्यांनी थोडंसं नाव त्या रजिस्टरवर लिहायचं आहे, कारण तुम्ही थोडीशी लेट एंट्री केलेली आहेत. म्हणून जे जे लोकांचं नाव सुटलेलं असेल कृपया त्या रजिस्टरवर नाव लिहून द्यायचं. इथे तुमचं सर्टिफिकेट, ॲप्रिशिएशन सर्टिफिकेट तयार होईल. तर पहिलं नाव घेतो. आदरणीय स्टेजला विनंती करतो आहे की त्यांना सर्टिफिकेट द्यावं. पहिलं नाव आहे वंश प्रशांत देशमुख. यांना 92.40% आहे. जोरदार त्यांचं टाळ्या वाजून आपण 92.40. टाळ्या तर वाजवा कमीत कमी जोरदार. त्याच्यानंतर अनिमेश साखरकर याला 90.20 आहे, 90.20. त्यानंतर चाहत टाक भवरेत 90. राशा मिलिंद कांबळे 88.04. पूर्वा त्रिरत्न बोरकर 88. श्रद्धा गुंडेराव ढोरेत 85.80. नेथमाई. आर्य चंदू पाटील 85%. .06 आहे. ज्योती आलीत नाहीत. समीक्षा भूतमारे समीक्षात
कहाँ से हो? टुकड़ो जी, अच्छा। अजून कोणी काही? हा, एक मिनिट आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी मिळत नाहीत आणि हा कार्यक्रम जवळजवळ 28 राज्यात दिसणार आहेत. म्हणून असं सर्वांना विनंती करतोय की प्रत्येक विद्यार्थ्यांना काही आपल्या म्हणजे जे मनातलं गुपित असतं ते मांडायचं असते. मी त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पहिलं नाव घेतो राशा. सर्वांना विनंती करतोय, पालक असेल किंवा कोणी असेल बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकताय. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि मी विनंती करतोय सौरभ सरांनी आभार प्रदर्शन करावं. आजचा सगळ्यात कार्यक्रमाचा आपला शेवटचा टप्पा. सर्वप्रथम मी पालकगण आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो ज्यांनी इतक्या पेशंटली हा प्रोग्राम ऐकलेला आहे. आणि बरेच लोकांना वाटते की आपण हा इतका वेळ देतो आहे, पण मला असं वाटते की टाईम वेस्ट आणि टाईम इन्व्हेस्ट याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. दिस इज वन ऑफ द इन्व्हेस्टमेंट यू हॅव डन टुडे. तुम्ही आज जे काही घेतलं याच्यातून तुम्हाला काही ना काही मोठ्या लोकांच्या अनुभवातून तुम्हाला त्यांच्या एक्सपिरियन्समधून त्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला जाणवलं असेल की त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या जे त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी अनुभवलेल्या आहेत. तर याच्यातून डेफिनेटली तुम्हाला काही ना काही मोटिवेशन्स भेटेल. ह्या लाईव्ह मोटिवेशन्स आहेत. मी आज कार्यक्रमाचे उद्घाटक बडोले सरांचा आभार मानतो ज्यांनी तुम्हाला खूप चांगलं गाईड केलं. त्यांच्या सगळ्यात बोलण्याचा क्रक्स मला खूप पॉईंट आवडला त्यांच्या बोलण्यातला की दिवसात 24 तास असतात. राईट? अग्रीड? कोणी वाढवू शकतं त्याला? तुम्ही आम्ही कोणी काही नेता विता कोणी वाढवू शकत नाही. सो यू हॅव टू मॅनेज युअर टाईम. सो देर इज अ व्हेरी बिग डिफरन्स बिटवीन टाईम वेस्ट अँड इन्व्हेस्ट. कट शॉर्ट युअर स्क्रीन टाईम. हा एक सरांचा मला पॉईंट खूप जास्त आवडला. त्याच्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे मी आभार मानतो. त्यांचं मला ते खूपच शॉर्ट अँड स्वीट बोलले, पण त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमची संगत. तुमची संगत डिसाईड करतो की तुम्ही उद्या काय राहणार आहात. ट्रस्ट मी, हा खूपच मोठा पॉईंट आहे तुमचं लाईफ बदलवण्यासाठी. आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकपैकी डॉक्टर शुभम इंगळे, मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवलेला आहे. आय नो हिम इनसाइड आउट. ही इज व्हेरी हार्डवर्किंग मॅन अँड ही इज व्हेरी गुड स्पीकर ऑल्सो. म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकायला पाहिजे, बोलायला पाहिजे त्यांच्याबद्दल, किंवा त्यांनी जे बोललेलं किंवा जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचायला पण पाहिजे. खूप सुंदर लिहितात. याच्यातून तुम्हाला खूप जास्त मोटिवेशन भेटेल. आणि त्यांनी जे पण तुम्हाला एक्झाम्पल सांगितले ना त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल की ते कसे घडले. एका साधारण मराठी माध्यमाचा विद्यार्थी एक इतका चांगला डॉक्टर बनू शकतो, उच्च शिक्षित. हे तुमच्यासाठी एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. दिस इज लिव्हिंग लेजंड फॉर अस ना. राईट? सगळ्यांसाठीच आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुम्ही सगळ्यांचे बघितले. तुम्ही खूप चांगले पर्सेंटेज घेतला मित्रांनो. एवढ्याच्यात आम्ही 2 विद्यार्थी पास होऊन जातो, माहिती आहे का तुम्हाला? 90% 2 विद्यार्थी पास होऊन जातात. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. सरांनी खूप तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल्स म्हणून शिकवलेलं आहे की वेळेचं नियोजन कसं असायला पाहिजे, तुम्ही तुमच्या गोष्टीवर कुठे फोकस करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. हे मी त्यांच्यापासून चांगलं शिकलो आणि मला समजलं पण की ह्या वयात मी शिकतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक बागडे सरांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे की त्यांनी कसं लाईव्ह एक्झाम्पलपासून लोकांना घडवलेलं आहे, शिकवलेलं आहे, कशा IAS लोकांनी त्यांना कॉन्टॅक्ट केलेलं आहे. हे तुम्ही आपल्या जे लाईफवर तुम्ही इन्व्हेस्ट करतात ना त्याचे फळ आहेत. तर येणाऱ्या भविष्यात तुम्ही होणारे डॉक्टर्स, इंजिनियर्स, एंटरप्रेनर्स आहात. तुम्ही भविष्याचे निर्माते आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. अजून एकदा मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून एक डॉक्टर इंगळेज करिअर अकॅडमीकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या भविष्यासाठी. आय मस्ट से की आज तुम्ही जे छोटे छोटे इफर्ट्स घेत आहेत ना हे तुमचं फ्युचर घडवणार आहेत. तो ऑलवेज इन्व्हेस्ट युअर टाईम व्हेरी वाईजली. तुम्ही आता होणारे
भविष्यातले सुदृढ नागरिक आहात आणि स्वतःचं भविष्य तुम्हाला स्वतः घडवायचं आहे. तर खूप चांगल्याने विचार करून स्वतःला घडवा. थँक्यू व्हेरी मच. अजून ज्याला प्रतिक्रिया, तर पहिलं नाव चाहत. ये बेटा. Good morning, everyone. When and all gathered here, I would like to cherish this golden opportunity and speak few words before you. So, congratulations first of all. आप सभी को बहुत अच्छे परसेंटेज मिले हैं. सो जैसे ही सर ने बोला, इंग्लिश सर ने, कि आपके 10th के परसेंटेज जो है वो आप में कितनी कैपेसिटी है, कितना पोटेंशियल है, आप कितना आगे जाते हो, वट एवर यू डू इन योर फ्यूचर डजेंट मैटर. इट जस्ट गिव्स यू अ क्लैरिटी चेक कि आपने कितना हार्ड वर्क किया है and how much potential you have. Your words has a lot of like you have put a lot of motivation. So thank you so much sir for that. So I would like to say that ki I got 90%. So it was just a little hard work. So मैं यही बोलूँगी कि जितने भी स्टूडेंट्स यहाँ पर प्रेजेंट है वो फ्यूचर में ऐसे हार्ड वर्क कीजिए. There is a lot of things to come. A lot of good things are happening to waiting to happen. एंड आई वुड से जितना भी आपको आता है, आपको कम भी परसेंटेज मिले, ज़्यादा भी परसेंटेज मिले, जिनको कम मिले वो बहुत ज़्यादा मोटिवेट हुई है, और जिनको ज़्यादा मिले वो ऐसे मत होइए कि मुझे ज़्यादा मिले. यू हैव टू वर्क मोर ऑन योर सेल्फ और टू मेक सम थिंग्स मोर बेटर. एंड बस आखिरी में इतना ही बोलूँगी कि ऑल द बेस्ट फॉर वट एवर यू विल डू इन योर लाइफ. थैंक यू सो मच. कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतोय. आणि परत एकदा तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल ते तर असेलच, परंतु एज्युकेशनल लोनपासून बऱ्याचशा गोष्टी काही माहीत नसेल, समोर शिकवायचं असेल तर या सर्व गोष्टीपासून, म्हणजे आता एक गोष्ट सांगतोय तुम्हाला, जर तुमच्याकडे क्लासेसला पैसे नसेल तर 11वीपासून सुद्धा एज्युकेशनल लोनची तयारी केलेली आहेत, म्हणून घाबरायचं नाहीत. म्हणजे आता एखाद्या इन्स्टिट्यूटची फीज खूप जास्त आहेत, अशा वेळेस आपल्याकडे पैसे नाही आहे, तर ही सर्व व्यवस्था किंवा एखादा गरीब विद्यार्थी या सगळ्यांची व्यवस्था डॉक्टर इंगळे करिअर इन्स्टिट्यूट आणि जी बहुउद्देशीय संस्था आहेत, राजगृह बहुउद्देशीय संस्था बेसा यांच्या अंतर्गत त्या सर्व गोष्टी होईल. इथेच थांबतो. सर्वांना पुढील भविष्याच्या साठी शुभेच्छा.